रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ऑटोफेस्ट 2025 या ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विंटेज कार आणि स्पोर्ट्स बाईक पाठोपाठ रिक्षा चालवण्याचा सुद्धा आनंद लुटलाय। या निमित्तानं सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्याचं काम करणाऱ्या शिंदे यांनी पुन्हा एकदा रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलेलं आहे। यावेळेला त्यांच्यासोबत रिक्षामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगपती गौतम सिंघानिया हे बसलेले होते। या निमित्तानं त्यांनी जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलाय। तर इकडे पुण्याच्या बाजारामध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झालेला आहे। पुण्यातील मार्केट यार्ड जवळ फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झालाय। आंब्याचा सीझन पुढील 1 ते 1.5 महिन्यात सुरू होणार आहे आणि यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये दाखल झालेली आहे। कोकणातून आलेल्या आंब्याच्या पेटीची बाबा मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। पहिल्या मानाच्या 5 डझन आंब्याच्या पेटीला 31,000 रुपये इतकी किंमत मिळालेली आहे। म्हणजे एका आंब्याची किंमत जवळपास 584 रुपये इतकी आहे। रावसाहेब कुंजीर यांनी ही पेटी विकत घेण्याचा मान मिळवलाय। पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीला येतो, पण पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आजच दाखल झाली आहे। शाकंभरी नवरात्र महोत्सवातील आज तुळजाभवानी मातेला महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आलेली आहे। तुळजाभवानी मातेने दैत्यराज महिषासूर बरोबर युद्ध केलं। हे युद्ध 9 दिवस चाललं। आजच्या दिवशी महिषासूर देवीला शरण आला असल्याची आख्यायिका सांगितली जाते। त्यानुसार शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या 7व्या माळेला महिषासुरमर्दिनी या स्वरूपामध्ये देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते। रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांनी मोठी गर्दी केली। तर जेजुरीमध्ये आज शाकंभरी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आरास करण्यात आलेली आहे। ही आरास करण्यासाठी साधारण 300 किलो पालेभाज्या फळभाज्या या वापरण्यात आल्यात। पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवरती प्रलय आला तेव्हा सर्वत्र अन्नधान्याची टंचाई होती, तेव्हा ऋषींनी मातेची प्रार्थना केली। मग शाकंभरी देवीने भाजी आणि वृक्षवेलींच्या रूपाने विश्वाचं पालन पोषण केलं आणि विश्वाचा नाश होण्यापासून वाचवलं। त्यामुळे शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंगावर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो। तर इकडे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मानाच्या 7 नंदीध्वजांच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। सोलापूरसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात सोहळ्याला सहभागी होतात। सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं आणि मानाच्या 7 नंदीध्वजांचं मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं। छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून विजापूर वेस इथे सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीसह नंदीध्वजावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। यामुळे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही समतेची संदेश देणारी यात्रा म्हणून सुद्धा ओळखली जाते। हर साल की तरह मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की तरफ से सभी मानकरियों का, भक्तों का हमने स्वागत किया है। जैसा कि आज हमारे सोलापुर शहर के अंदर सिद्धेश्वर महाराज के मंदिर यहीं पर है, शाहजरवली दरगाह भी यहीं पर है, जय मार्कंड स्वामी का भी रथ भी यहीं पर है और हम सब एक है। सभी जाति धर्म के लोग हम एक इंसानियत को जिंदा रखने के लिए मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के अंडर हम जो काम कर रहे हैं, हम सभी भक्तों को मुबारकबाद देते हैं। आता बातमी पुण्यातून येते। पुण्यातील नरे गावामध्ये ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडलेला आहे। त्यामुळे काही वेळ वाहतूक थांबवण्यात आलेली होती। एका दुचाकीस्वार खोदलेल्या खड्ड्याजवळून जात असताना त्याची गाडी आणि तो त्या वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे तो खड्ड्यामध्ये पडला आणि उपस्थितांनी त्याला खड्ड्याच्या बाहेर काढलेला आहे। तर या बुलेटिनमध्ये आपण राज्यात नेमकं काय घडतंय, राज्याच्या राजकारणात काय चाललंय, कला क्रीडा क्षेत्रात काय चाललंय, या सगळ्या घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। आपल्या गावापासून ते तालुक्यात आणि जिल्ह्यात नेमकं काय चाललंय, या सगळ्या घडामोडी आपल्याला वेगवान स्वरूपात बघायच्या। त्यापूर्वी बघूया महत्त्वाच्या बातम्या।